हाय फ्रेंड्स, वेलकम टू अ चॅनल. तर आज मी आईने लिहिलेलं जे काही साहित्य आहे आणि मी सादर केलेले जे काही आहे ते तुमच्यासमोर सादर करते आहे. तर आजचा विषय आहे आपला शकुंतला. रविदासांचं जो काही संग्रह आहे तो शकुंतला या विषयावर खूप आहे. त्यांनी ह्याच्यावर खूप लिखाण लिहिलं आहे. तर हे आपण आज ही जी शकुंतला आहे त्यांच्या लिखाणातली त्याच्यावर आपण हा लेख वाचूया. तर मी हा सादर केला होता लॉकडाऊनमध्ये आणि हा खूप जणांना आवडला होता, खूप लोकांना आवडला होता आणि तो ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही होतं. मी छान अशी ती शकुंतलेची पांढरी साडी असते जी गुडघ्यापर्यंत असते ती घालून आणि छान असं आमच्या आधीच्या घरात असं मागे खूप असं झाडी खूप छान होती, झाडी वगैरे, आणि पावसाचे दिवस होते. पावसाळ्यात तर खूपच म्हणजे सोने पे सुहारा. तर तसा मी तो परफॉर्मन्स केला होता, तेच फुलांचे दागिने वगैरे असे घालून. तर तसंच तुम्ही इमॅजिन करून शकुंतलेचं जे डेटअप आहे तसं इमॅजिन करून हा तुम्ही लेख ऐका, तुम्हाला खूप तो मस्त वाटेल. तर मी हा वाचून दाखवते तुम्हाला. तुम्ही तसं ते दृश्य समोर आणून हा लेख ऐका, तुम्हाला खूप रमणीय आणि सुंदर असा नजराणा होईल तो. सुरू होते. अरे, हे कुठे आले मी? या आश्रमातील गर्दबंधराई एवढी कमी का झाली? कुठे गेला पक्ष्यांचा किलबिलाट? याच आश्रमात मी लहानाची मोठी झाले. या ऋषींना मी शकुंत पक्ष्यांच्या घोळक्यात सापडले होते. जणू तो पक्ष्यांचा घोळका माझे संरक्षण करत होता. म्हणून कण्व ऋषींनी माझे नाव ठेवलं शकुंतला. हो, तुम्ही ओळखला असेलच मला. मी शकुंतला, विश्वामित्र मेनकेची कन्या, हस्तिनापूर नरेशांची पत्नी आणि राजा भरताची आई, ज्याच्या नावाहूनच आपल्या भारताला पुढे भारत असे नाव मिळाले. हाच माझा आश्रम जिथे मी लहानाची मोठी झाले. पण तो हिरवा निसर्ग आता खूप कमी झालाय. निसर्ग जतन करणं माणसाला खरंच अवघड जात आहे का? अशीच मी एकदा पहाटेच्या वेळी नेहमीसारखी इथे फुले वेचायला आले होते. तेव्हाच माझी आणि राजांची पहिली नजरभेट झाली. आता ती रम्य पहाटही नाही आणि फुलांचा सडाही नाही. इथेच दिली होती मला राज्य घराण्यातली अंगठी. त्या अंगठीवरूनच माझी पुढील जीवनकथा घडली. स्वप्नाळू वयच ते. मी माझ्यातच मग्न असताना दुर्वास मुनींकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी मला दिलेल्या शापामुळे ते मला विसरले. खूप विरह सहन करून शेवटी मी त्यांना अंगठीची खूण घेऊन भेटायला निघालेली असताना याच इथल्याच वाहत्या पाण्यात ती अंगठी पण वाहून किती खळखळणारी नदी होती ती. आठली वाटत. पाण्यात वाहून माशाच्या पोटात गेलेली ही अंगठी नंतर एका कोळ्याने राजाला नेऊन दिली. ती भलाईचा जमाना होता ना तो. आता कुणाला इतकी मौल्यवान वस्तू मिळाली तर ती परत दिली असती का त्यांनी? उशिरा का होईना आम्ही परत एकत्र आलो. दुष्यंत शकुंतलेची ही प्रेम कथा अजरामर आहे. पण या कथेतलं प्रेम जसं सर्वांना दिसतं तसं शकुंतलेचा विरह सहन करूनही तिच्या मनात तिने राजांविषयी कायम जपलेलं प्रेम पण दिसणं आवश्यक आहे. प्रेम म्हणजे एक सहज सुंदर भावना आणि हे मनाने मनावर दिलेलं प्रेम अजरामरच असतं. तिथे नसते कोणताही स्वार्थ, कोणताही हाव, कोणताही बनाव, कोणताही भेदभाव. आमचा गांधर्व विवाह तसेच प्रेमविवाह आजही समाजात होतात. पण ते घरी न पटल्याने किती घातपातीचे हिंसेचे प्रकार होतात. एकतर्फी प्रेमातून किती जीवने उद्ध्वस्त होतात. पण हे सर्व कशासाठी? प्रेमाचे दुसरे नाव म्हणजे त्याग. हे समीकरण कधी समजणार लोकांना?
शकुंतलेने फक्त प्रेमच केलं नाही तर पोटच्या मुलाला इतकं शूर बनवलं की तो जंगली जनावरांच्या तोंडातून त्यांचे दातही मोजत असे. आपल्या किती जणांना माहीत आहे हे? ऐतिहासिक पौराणिक चारित्र्यांचा वापर आपण कथा कादंबऱ्या नाटकांमध्येच करणार आहोत का? त्यांच्यापासून योग्य तो बोध घेऊन आपलं जीवन परोपकारी आणि समृद्ध आपण कधी बनवणार? हाच ठरा प्रश्न. थँक्यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.